इन्फ्लुएन्सर या शब्दाचा सध्या खूप दबदबा आहे. म्हणजे सोशल मीडियामुळे तर इन्फ्लुएन्सर लोकांचाच जमाना आहे असं वाटायला लागलंय. पण इन्फ्लुएन्सर म्हटलं की आपल्या आयुष्यातला पहिला इन्फ्लुएन्सर कोण याचा थोडा विचार करून बघा. आपली आई, जिच्यामुळे आपण विचार करायला शिकलो, निर्णय घ्यायला शिकलो, जिच्यामुळे आपली मतं बनली आणि त्या मतांशी तिच्यामुळे आपण ठाम राहायला शिकलो, जिने आपल्याला घडवलं, ती आपली आई आपल्या आयुष्यातला पहिला इन्फ्लुएन्सर. मग आपले बाबा, आपल्याला कणखर बनवणारे, आपल्याला प्रसंगाला तोंड द्यायला शिकवणारे, ते दुसरा इन्फ्लुएन्सर. मग आपले शिक्षक, वेगवेगळ्या वळणावर भेटत गेलेले आपले गुरु, ज्यांच्यामुळे आपण नवीन नवीन गोष्टी शिकलो, आपण ज्ञानी झालो, ते तिसरा इन्फ्लुएन्सर. मग आपले मित्रमैत्रिणी, कलिग्स, ज्यांनी अनेक नवीन गोष्टी आयुष्यात शिकवल्या आणि आयुष्याला वेगळं वळण दिलं. 50शी गाठत आल्यावर तर चक्क आपली मुलं सुद्धा आपल्या आयुष्यातला इन्फ्लुएन्सर ठरतात, जे आपल्याला नवीन जमान्यातल्या अनेक नव्या गोष्टी शिकवतात, नव्या टेक्नॉलॉजीची ओळख करून देतात, नवीन जमान्यात कशी सावधगिरी बाळगायची हे सुद्धा मुलं आपल्याला शिकवतात आणि पुन्हा आपल्या आयुष्याला एक नवीन वळण देतात. त्यामुळे सोशल मीडियावर 2 घटका आपलं मनोरंजन करणाऱ्या इन्फ्लुएन्सरमुळे भारावून जाण्यापेक्षा आपल्या आयुष्यात, आपल्या आजूबाजूला, आपल्या आयुष्याला नवीन वळण देणारे, आपल्याला शहाणं करणाऱ्या या सगळ्या इन्फ्लुएन्सरचा थोडा विचार करून त्यांचे आभार मानूया, ज्यांच्यामुळे आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध आणि संपन्न झालंय.